कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे ना असं बिचाऱ्यासारखं तोंड करून माझ्याकडे येऊ नकोस प्लीज। माहितीये तू काय चीज आहेस आणि तू काय करू शकतेस। आधी तू माझं लग्न मोडलंस, त्यामुळे दिव्या पळून गेली आणि आज आता इथे तू गुंड बोलवलेस। आशू, मी का असं करीन? का करीन? कारण तुला हिरो बनायचं असतं। सतत मारामारी करायची लोकांसमोर आणि हिरो बनायचं। आणि भाऊंना तर वाटतच ना तू आदर्श सून आहेस, अन्यायाविरुद्ध लढा देतेस वगैरे वगैरे। आशू, चुकीचं बोलतोय मी काही? हे बघ, तू ते मारामारी करून लोकांना वाटत असेल किंवा लोकांना फसवू शकत असशील, पण मला नाही फसवू शकत। मला काही फरक पडत नाही या गोष्टीने, कारण हे सगळं खोटं आहे। तुझा दिखावा आहे हा सगळा शिवा। तू इतकी स्वार्थी असशील असं वाटलं नव्हतं का मला? एखाद्याच्या घरात येण्यासाठी, एखाद्याच्या मनात घर करण्यासाठी तू वाटेल त्या थराला जाशील याची खात्री आहे मला। बस झालं, तू सगळ्या गोष्टीसाठी मला जबाबदार ठरवतोस। तू वाटेल ते बोलतोयस आणि मी काहीच बोलत नाही याचा अर्थ असा नाही की मी सगळं केलंय। आज ते गुंड आले होते ते मी बोलवले असं वाटतंय तुला? मी का करीन संपदा बरोबर असं? हा कोण वाटते तुला? मी गुंड आहे? मी शिवा, या सगळ्या गोष्टी बघता ना तू गुंडांच्याही पलीकडे आहेस असं मला वाटतं। बस करा, बस झालं। मी काहीच बोलत नाही याचा अर्थ असा नाही की हे सगळं मी केलंय। मी तुझं लग्न मोडलेलं नाहीये किंवा दिव्याला पळून जायला मी मदत केली नाही। ती माझी बहीण आहे। का कोण वागेल आपल्या बहिणीशी असं? आणि आज जे सगळं झालं त्यासाठी तू मला जबाबदार ठरवतोयस? हे ऐकून ना मला तुझी कीव येते खरंच। कारण तू मित्र होतास माझा, पण तू मला इतकंसं पण ओळखत नाहीयेस। नाही, माझंच चुकलं। मी ना तुला तेव्हाच उत्तर द्यायला पाहिजे होतं जेव्हा तू सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली वाजवलीस। तेव्हा मी गप्प बसले, काहीच बोलले नाही। तुला थोडं पण काही वाटलं नाही मला तेव्हा मारताना? एका मुलीच्या अंगावर हात उचलताना? मुलगी सोड रे, मुलगी सोड। मी तुझी मैत्रीण होते ना, काहीच वाटलं नाही। आणि ना मला तुझ्याशी लग्न करायचं नव्हतं असं तर नव्हतंच। मी हे सगळं भाऊंसाठी केलं, त्यांची तुझ्याबद्दलची धडपड बघून केलं। ते तुझ्यासाठी जेवढं करतात ना तितकं कोणीच करत नाही। आणि मलाही असं लग्न करायचं नव्हतं, कधीच नव्हतं। पण असो, तुला ते कधीच कळणार नाही। मी फक्त आज जे झालं ना त्यासाठी सॉरी बोलायला आले होते, पण तू माझं कधीच ऐकून घेणार नाहीस हे मला माहित असायला पाहिजे होतं। फक्त रागराग करशील, करत राहा। सॉरी, मी जाते। शिवा थांब। I'm really sorry शिवा, मला प्लीज माफ कर। माझ्या डोक्यात इतकं कन्फ्युजन भरलंय ना की मला कळत नाहीये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे आणि काय चाललंय माझ्या बरोबर। म्हणजे मला समजत नाहीये शिवा। आणि मी त्या दिवशी रागाच्या भरात तुझ्यावर हात उचलला, मला त्याचं खूप वाईट वाटलं। मी असं नाहीये ग माणूस म्हणून। मला पश्चात्ताप होतो ते करण्याचा, आजही, रोज। मला प्लीज माफ कर। आणि माझं लग्न अचानक तुझ्याबरोबर झालं, मला कळलं नाही कसं वागायचं, काय करायचं। त्यामुळे हे सगळं होतंय। बघ, मला तुला गुंड नव्हतं म्हणायचं खरंच। अरे चूक झाली बाई। आशू, बाहेर काय करतोय? आज सगळी तयारी चालली आहे, पूजेला बसतोयस ना? मग
कळत नाही यार मांजा काय, मला डोकं बधीर झालंय खूप. एवढा कसला विचार करतोय? अरे भाई जे काही चाललंय ना इतके दिवस त्याचा विचार करतोय मी. मला सुधरत नाही शिवा, लग्न, आणि माझं डोकं ना बधीर झालंय. मला शांत होता नाही येते. मी काय म्हणतो ऐक, हे बघ आधी शांत हो. हे बघ मला मान्य आहे की तुझ्या आयुष्यात खूप बदल झालेत, पण ते सगळ्यांच्या आयुष्यात होतात. हे असे बदल प्रत्येकाच्या आयुष्यात होत नाहीत मांजा. हे जे काही बदल आहेत ना ते खूप ड्रास्टिक आहेत. गेल्या 3-4 दिवसात जे काही झालंय त्यांनी माझं आयुष्य अपसाइड डाऊन झालंय पूर्ण. म्हणजे 4 दिवसापूर्वी आय वॉज रिअली हॅपी. म्हणजे मला जी मुलगी आवडते तिच्याशी माझं लग्न होणार होतं, आमचं सगळं छान चाललं होतं, आणि ती अचानक पळून काय जाते. ज्या मुलीशी मी एक्सपेक्टही नाही केलंय त्या मुलीशी माझं लग्न होतं, आणि मला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात जस्ट बिकॉज माझं लग्न झालंय. तिने काल वटपौर्णिमेचा व्रत ठेवला होता. आज सत्यनारायणाची पूजा आहे. ते 7 जन्माचा प्रॉमिस वगैरे सगळं झालंय करून. म्हणजे मला सुधरत नाही काय चाललंय. आणि त्यात आमच्या घरामध्ये 2 टीम्स पडल्यात. आतमध्ये ग्रुपिझम चाललंय लोकांचं. एक आहे ग्रुप जो शिवा बरोबर आहे, आणि दुसरा ग्रुप आहे ज्याला शिवा नकोय. मला माहित नाही मी कोणाची बाजू घेऊ, काय करू, काय बोलू. माझं कन्फ्युजन झालंय. माझं एक लक्षात घे, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. नाही मला मान्य तुझ्या आयुष्यात खूप बदल झालेत म्हणून तुझी चिडचिड होते, पण एकदा शांतपणे विचार कर. दिव्या जर लग्नाच्या दिवशी पळून गेली म्हणजे ती हे सगळं प्लॅन खूप आधीपासून करत होती. तिच्या या खोटेपणामुळे, या निर्णयामुळे तुझी ही अवस्था झाली. मग या दिव्यासारख्या मुलींपेक्षा शिवा कधीही चांगली येणार आहे. नाही मला माहिती आहे तुला हे लगेच पटणार नाही, पण वेळ जाऊ दे, तूही हे मान्य करशील. काय ना तुम्ही दोघे मित्र होतात तेव्हापासून मी बघतोय तुम्हाला. तुमचे स्वभाव भले वेगळे असतील पण तुम्ही एकत्र आला की एक होता आशू. तू चिडशील, पण मी आता कधी कधी विचार करतो ना की तुम्ही आधी सतत एकमेकांसमोर यायचा, तुमची सतत भेट व्हायची. हे सगळं ना तो वर बसलाय ना तो घडवून आणत होता. आणि म्हणून शिवा देसाईंची सून झालीये, तुझी बायको झाली, याचा मला खरंच प्रॉब्लेम नाहीये. तू आणि भाऊ एकाच बोटीत बसलाय, कळतंय का? तुम्हाला सगळं सॉर्टेड वाटतंय. आशुतोषला काहीच प्रॉब्लेम नाही, तो समजून घेईल. आशुतोष हळूहळू कोपअप करेल, हळूहळू त्याला सवय होईल. पण आशुतोषला काय वाटतंय, आशुतोषच्या मनात काय चाललंय हे कोणालाही त्याचं घेणं देणं नाही. शांत ऐक, मी काय म्हणतोय बघ, तुला खरं सांगू भावा, आम्हाला कळतंय तुला काय वाटतंय ते, म्हणून आम्ही सगळे तुझ्यासोबत उभे आहोत ना. तू एवढी चिडचिड करतो तरी कोणी काय बोलतंय का तुला? नाही. ऐक ना, थोडा वेळ जाऊ दे, सगळं नीट होईल. पण आता सगळे आत वाट पाहतायत. चला आत जाऊया. तू पुढे आलोच मी. नक्की? हो. आणि हे असा चेहरा घेऊन येऊ नको, मूड चांगला कर. येस, सत्यनारायणाची पूजा शिवा बरोबर. चला. ओके. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.